प्रेक्षक हो नमस्कार। अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान या भूमीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। ऑरा म्हणजेच मराठीत ज्याला आभा तेजोवलय असं म्हटलंय। आपल्या शरीरालगत ऊर्जेचे असणारे हे जे वलय असते म्हणजेच हा ऑरा। आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपलं एक मनात मत असतं। काही व्यक्तींना भेटून आपल्याला चांगलं वाटतं, काहींना भेटून आपल्याला नकारात्मक वाटतं, तर काहींना पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं किंवा काहींना भेटूच नये असं देखील वाटतं। हे जे वाटणं आहे या सर्वाचा संबंध या तेजोवलयाशी म्हणजेच आपल्या ऑराशी म्हणजेच आभेशी असतो। याच आभेला विविध रंग असतात आणि या रंगांना अर्थ देखील असतात। 1939 साली सायमन किर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असताना अपघातानेच या एका तंत्राचा शोध लागला। भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना मात्र त्यांच्या योगिक सामर्थ्याने या तेजोवलयाचे सर्व ज्ञान प्राप्त होते आणि ते त्यांना सहज पाहता देखील येत होते। याच आभेची माहिती आपण आजच्या भागातून घेणार आहोत डॉक्टर सुनील कुमार थिगळे यांच्याकडून। डॉक्टर सुनील कुमार थिगळे हे ऑरा आणि निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत। सार्थक होलिस्टिक हेल्थ केअर सेंटरचे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत। गेली 18हून अधिक वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्यांच्याचकडून आपण आभा आणि जीवनशैली समजून घेऊया। ओम गुरुदेवोभ्यो नमः। यत् आदित्य तेजं गतः जगत् भासयते अखिलं यत् चंद्रमसि यच्च अग्नौ तत् तेजो विद्धि मामकं। गीतेतील ह्या 15व्या अध्यायातील 12व्या श्लोकामध्ये जे सूर्याच्या तेजाचं वर्णन केलं आहे, जे सूर्याचे तेज माझ्या जगाला प्रकाशित करते ते चंद्राचे शीतल तेज दीपज्योतीच्या अग्नीत तसेच आहे हे आपण आता जाणून घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे गीतेतल्याच 15व्या अध्यायातील 13वा श्लोक गाम अविशच्य भूतानि आराध्यामि अहम ओजसा पुष्पामि च औषधयः सर्वोह सोमाः भूतः रसात्मकः। पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी माझ्या ओजस शक्तीचे सर्वांना धारण करतो आणि द्रवरूप सोमरसात्मक होऊन सर्वांचे पोषण करतो। आपल्या शरीरातील वाहते रक्त आणि सृष्टी वनस्पतीचा ओलावा हेच ओजस आहे आणि त्यामुळेच हे जीवन आहे। अशा ह्या दोन्ही श्लोकांमधनं ज्या ओज किंवा चैतन्य याचा उल्लेख झालेला आहे तोच उल्लेख म्हणजे आपला आभा किंवा ऑरा होय। आजकाल अनेक ठिकाणी आपण पाहतो की बोलीभाषेमध्ये ऑरा हा शब्द वापरला जातो। एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर किंवा एखाद्याला भेटल्यानंतर त्या ठिकाणचा ऑरा खूप छान होता, तो माणसाचा ऑरा खूप, त्या व्यक्तीचा ऑरा खूप छान होता अशा पद्धतीनं बोललं जातं। पण खऱ्या अर्थाने त्या ऑराचा अर्थ न समजताच ही वाक्य बोलली जातात। अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या घरामध्ये, देवळामध्ये किंवा इतरत्र कुठेही देवदेवतांचे जे फोटो पाहतो त्या फोटोच्या डोक्याच्या पाठीमागे एक पांढऱ्या रंगाचं वलय आपल्याला सगळ्यांना दिसून येतं। हा पांढरा रंग नक्की काय आहे? या देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या किंवा साधू संतांच्या डोक्या पाठीमागे का दिला जातो? तर याबाबत आपण विचार करायला लागतो। हे दाखवताना, त्या चित्रामध्ये किंवा त्या फोटोमध्ये दाखवताना या व्यक्तीचं, ह्या देवतेचं काहीतरी वेगळं रूप आहे, त्याच्यातली असामान्यत्व दाखवण्याचा हा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच त्याचा चेहरा, ते देवाचं देवपण हे आपल्याला उठून दिसतं। तर हा जो पाठीमागे दाखवलेला पांढऱ्या रंगाचा गोल असतो, हा गोल म्हणजेच आपण तेजोवलय किंवा आभा असं म्हणू। हे तेजोवलय
प्रत्येकाच्या भोवती असतं, फक्त देवदेवतांच्याच भोवती असतं असं नाही, पण देवदेवतांच्या भोवतीमध्ये त्याचं विशेष असं रूप असतं, त्याची ऊर्जा असते, म्हणून आपण त्याला वैशिष्ट्यपूर्ण असं ते दाखवलं जातं. तर यावरनं आपल्याला अंदाज येईल की नक्की ऑरा म्हणजे काय. आपण एक साधा प्रयोगही आपण करू शकतो की ऑरा आपल्याला कसा जाणवतो. आपण आपले स्वतःचे हात जर आपण एकमेकाला तळहात घासले आणि त्याच्यानंतर आपण थोडासा आपला हात बाजूला घेऊन गेलो, तर आपण दाब देत असताना जी काही मधली पोकळी आपल्याला जाणवते आणि जिथे रेजिस्ट व्हायला लागतं, जिथे आपल्याला प्रतिकार व्हायला लागतो, तर ती जी पोकळीची जागा असते ती म्हणजे ऑरा असते. तर पूर्वी ही जी आहे ही ऋषीमुनींची काहीतरी गूढ गोष्ट आहे, त्यापासून काहीतरी वेगळेपण आहे, कला किंवा हे पाहण्याचं कौशल्य हे फक्त ऋषीमुनींच्यात आहे का, असा एक गैरसमज आपल्या संपूर्ण समाजामध्ये पसरलेला होता. ऑरा ही काहीतरी गूढ असं एखादं सनातन धर्मातलं शास्त्र आहे असं मानलं जायचं आणि सामान्य माणूस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असा एक विचार सातत्यानं मांडला जायचा. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या शरीराभोवती किंवा कुठल्याही गोष्टीभोवती असणारं बायोमॅग्नेटिक फील्ड आहे. बायोमॅग्नेटिक फील्ड हा शास्त्रीय दृष्टिकोन असल्यानं त्याला मान्यता मिळणं अधिक सहज गेलं, सोपं गेलं. आपण जर ऑराचा विचार केला तर सजीव निर्जीव वस्तू वास्तू या सगळ्याच गोष्टींमधून ऊर्जा बाहेर पडत असते आणि त्या ऊर्जेपासून तयार झालेलं वलय म्हणजेच प्रत्येक गोष्टीचा ऑरा हा तयार झालेला असतो. आपण पाहिलं आजच्या भागातून प्रत्येक सजीव जीवाला आभा असते. क्वांट्स फिजिक्सनुसार शास्त्रज्ञांनी सिद्ध केल्याप्रमाणे सगळं विश्व हे ऊर्जेनं बनलेलं आहे आणि त्या सिद्धांतानुसार निर्जीव वस्तूंना देखील एक आभा असते. आजच्या भागात इथेच थांबूयात. याच आभेविषयीची अधिक माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार.